विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांना धमकी. योग्य वेळी उत्तर देणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपाकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर. मी एकतर नादी लागत नाही आणि कुणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. नादी लागणार म्हणजे ईडी सीबीआयला सांगणार ना, त्यांच्याशिवाय भाजपकडे आहे काय. नादी लागण्याची फडणवीसांची हिंमत नाही. फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राऊतांचं प्रतिआव्हान. ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा करणार. मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू. कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम जागांचा समावेश. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. 7 ऑगस्टला मवियाची जागावाटपाबाबत बैठक. बाळासाहेब थोरातांची माहिती. अजितदादांच्या आमदारांविरोधात शरद पवार 20 तरुण उमेदवारांना तिकीट देणार. बारामतीमधून युगेंद्र पवार तर दिंडोरीमधून झिरवाळांच्या विरोधात मुलगा गोकुळ झिरवाळ यांच्या उमेदवारीची चर्चा. भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतलं. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती. अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरण फरार. 9 आरोपी अकोला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार, सूत्रांची माहिती. आतापर्यंत 3 मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना 2000चा दंड. आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला. राहुल शेवाळेंनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून केलेला आरोपमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाच्या निकालाकडे लक्ष. बोगस दिव्यांग पूजा खेडकरची आयएस पदावरून 2 महिन्यातच हकालपट्टी. यूपीएससी परीक्षा देण्यास बंदी. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. मुंबईतला सायन उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार. मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचावर. रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटांनी वाढ. जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. दक्षिण कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत अलर्ट जारी. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्याचा अंदाज. राजधानी दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. दिल्लीमधील पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला. नव्या संसद भवनाला गळती. दिल्लीमधील मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती. चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची काँग्रेस खासदार मणिकम टागोरांची मागणी. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. कोकणासह पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगलीमध्ये अलर्ट जारी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट. विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रियंका गांधींसह वायनाडला रवाना. वायनाडमधील दुर्घटनास्थळी भेट देणार. भूस्खलनामध्ये आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती. तर कुल्लू जिल्ह्यामध्ये भाजी मंडईची इमारत कोसळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. विद्यार्थी पालकांना दिलासा. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज. 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान कोकणामध्ये एसटीच्या 4300 बस धावणार. मुंबई, ठाणे, पालघरमधून एसटीच्या जादा बस सोडल्या जाणार. दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन. कॅन्सरची झुंज अपयशी. अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा. इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता. इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनींकडून हल्ल्याचे आदेश. हमासचा राजकीय प्रमुख हानियाच्या हत्येनंतर इस्रायल इराणमध्ये तणावाचं वातावरण.